हॅलो, नमस्कार. आज ते करायची वेळ आहे जे खूप दिवसापासून करायचं म्हणते. आणि ते असं की जागतिक संगीत दिन होता आणि रात्री असंच लिहायला बसले की काय बरं संगीताने आपल्यात बदल घडवले आहेत आणि आपल्याला काय शिकायला मिळालं आहे. आपण म्हणतो संगीतामुळे मला बरंच काही शिकायला मिळालं, पण नेमकं काय? त्याबद्दल थोडीशी कृतज्ञता व्यक्त करूया. गुरुजींनी सांगितलेल्या काही गोष्टी, काही गुगलची मदत घेऊन आणि थोड्याशा माझ्या विचारांची त्यात भर घालून जे काही सुचलं ते मांडलं. आणि मला वाटतं संगीत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे लागू होईलच, पण त्या व्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीचा रियाज करणाऱ्या व्यक्तीला हे लागू होणार आहे, पटणार आहे. आणि यातली ओळ न ओळ तशीच्या तशी घ्या, कारण मला तेच म्हणायचं आहे. सुरू करते. संगीताने मज काय दिले ते, संगीताने मज काय दिले ते, संगीताने मज दिला विश्वास अन दिला या जगण्याला ध्यास. दिली प्रेरणा कलेच्या पल्याड जाण्या, की गवसला फनकार आतला हमखास. संयम देत मज लय ताल बोधविले, रुजविला नेमकेपणा नसा नसात. माधुर्य सौंदर्य प्रवाह देत मज तोष देई असा अभ्यास. महात्म्य एका निमिषाचे किती ते, गरिमा त्या स्वराची किती. स्पष्टता दर बोली व अक्षराला, साधणे ओघवता स्थिर श्वास. कैवल्य मिळे अशी व्याप्ती त्याची, मज कार्यक्षम अन कुशल केले. प्रतिभा मिळवण्याची धडपड दिली अन, प्रसन्न न होत विनासायास. परमेश्वर देव प्रभू की भगवंत, स्वर म्हणजेच ते दैवत असे. नास्तिक होणे मज पसंत नाही, जर पूजणे आजन्म स्वरास. मंजूर मज निर्धन निष्कांचन, जीवन हे तुला वाहिले. नाविन्य मोहिनी अनक्षणिक संतुष्टी जरी, रियाजात सातत्याचा प्रयास. लीन मग्न गुंग होते मी माझ्याच स्वर मंथनात. मनोहर रुचिर लावण्य झिरपते असे की, नसे मज किंचित सा अदमास. म्हणे सौंदर्य विश्वास खरेपणा, प्रसूत तो करताना प्रिय काम. भगवंत श्रोता पहिला होऊनिये, तंबोऱ्याची तार पहिली छेडल्यास.